आज आपण नोहदीची जी एक्झाम होणार आहे 2025मध्ये झालेली आहे, पण जे येणार आहे 2026साठी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे. त्या एक्झाममध्ये जे काही आपल्याला माहिती लागणार आहे का नाही? तर जसं की हे बुक आपल्यासमोर दिसत आहे, नवनीत पब्लिकेशनचं बुक आहे. तर या पुस्तकामधलं आपण आता इथून पुढे व्हिडिओमध्ये सगळे क्वेश्चन्स बघू आणि त्याच्यासोबत सोबत ॲन्सर्स पण बघू. ठीक आहे. तर तुमच्यापाशी जर बुक नसेल तर तुम्ही हे बुक परचेस करून ठेवा, जेणेकरून क्वेश्चन्स समजायला तुम्हाला जरासे सोपे जातील आणि सोबत याचे मी तुम्हाला ॲन्सर्स पण सांगतो. आज आपण याच्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे, वेगळे पद शोधा. जसं की ज्या नावामध्ये दिसते आपल्याला, हे इथं वर नाव दिसत आहे आपल्याला. त्याच्यामध्ये काही सुरुवातीला माहिती सांगितलेली आहे. ती माहिती मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही बुकमध्ये वाचून घ्यायचं. सोबत काही सॉल्व क्वेश्चन्स पण यांनी सांगितले, जसं की 1, 2, 3. त्यानंतर आणखी या पेजवर पण काही जवळपास 6 क्वेश्चन्स सांगितले, सॉल्व क्वेश्चन्स. या क्वेश्चन्सचे त्यांनी ॲन्सर्स पण सांगितले. हे तुम्ही वैयक्तिक तुमच्या मनाने तुम्ही हे रीड करा. सोबत खाली त्यांनी कारण पण सांगितलं, ॲन्सर कसं काढलं त्याच्याविषयी माहिती सांगितली. तर आपण हा जो स्वाध्याय दिसत आहे, या स्वाध्यायापासून आपण चालू करूया. या स्वाध्यायामध्ये जर पाहिला आपण, तर हा जो पहिला क्वेश्चन दिसतोय आपल्याला, इथे मी थोडंसं झूम करतो. याच्यामध्ये वेगळे पद शोधा म्हणजे काय करायचं, याने आपल्याला जवळपास 4 ABCD हे 4 आपल्याला त्यांनी इथे पर्याय सांगितलेले आहेत. या पर्यायापैकी 3 आकृत्या सारख्या राहतील, 1 आकृती वेगळी असणार आहे. तर जी वेगळी आकृती ती आपल्याला शोधायची आहे. ती वेगळी असण्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे असलं पाहिजे, तरच आपले जास्त ॲन्सर्स बरोबर येतील. जसं की आता हा क्वेश्चन जर पाहिला आपण पहिल्या याच्यामध्ये ए नंबरच्या ऑप्शन्समध्ये पाहिला आपण, हे जे 3 टिंब बघा हे कधी दिले, इकडून या साईडला 2 आहेत आणि 2 असे खाली एक आडवा आहे. म्हणजे या साईडला लागून आहे. या बाजूला पण त्यांनी काय केली, फक्त जागा बदलली. ठीक आहे. आणि खालच्या बाजूला जर पाहिला आपण सी नंबरचा, याच्यामध्ये हे जे 2 टिंब आहेत हे रेषेला लागून नाहीत. बाकी हे ए नंबरचा ॲन्सर पहा तुम्ही, बी नंबरचा ऑप्शन पहा आणि डी नंबरचं पण बघा. याच्यामध्ये हे जे 2 टिंब आहेत या चौकोनाला लागून येतं, रेषेला लागून येतं. पण या सीमध्ये जर पाहिला आपण, तर सीमध्ये हे 2 टिंब याला रेषेला लागून नाहीत. म्हणजे याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती असणार आहे, सी. आपला ॲन्सर कोणता असणार आहे याच्यामध्ये, सी. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण सी ॲन्सर इथं आपण टिक करणार आहे आपण. आता क्वेश्चन सेकंड पाहूया आपण. सेकंड जर पाहिला आपण, याच्यामध्ये आणि घड्याळीचे काटे सांगितले आपल्याला थोडीशी. इथं मी जरासं झूम करतो, एकदम व्यवस्थित तर नाही दिसणार आपल्याला. ठीक आहे. मी ट्राय करतो तसं. तुमच्यापाशी बुक असते तर तुम्ही शेजारी बुक पण ठेवून एखादं रफ वही पण ठेवायची, सोबत माझ्यासोबत तुम्ही ते सॉल्व पण करू शकता. हा 2 नंबरचा क्वेश्चन पाहू आता आपण. या 2 नंबरच्या क्वेश्चनमध्ये पाहू, यांनी इथं आपल्याला 4 आकृत्या सांगितल्या. हे जर आपण जर रेषा पाहिल्या की याला आपण किरण म्हणू मराठीमध्ये. हे किरण पाहिले, दोन्ही किरण बघा कसे येतं, व्यवस्थित येतं. व्यवस्थित म्हणजे एकमेकाच्या जरासे दूर दिले त्यांनी. पण आपण जर इथं पाहिले, याचे जर ॲरो जर पाहिले आपण, या ए ऑप्शनमध्ये दोघांचे ॲरो असे कसे आउटसाईडला येतं, म्हणजे बाहेरच्या दिशेने येतं. बीमध्ये पण पहा याचे ॲरो कसे येतं, बाहेर दिशेला येतं. डीमध्ये पण पहा ॲरो कसे येतं, बाहेर साईडला येतं. फक्त पर्याय क्रमांक सी जर पाहिला, तर याच्यामध्ये हा जो ॲरो आहे, हा ॲरो त्यांनी आतल्या बाजूला दाखवला, जे की या तिघांपेक्षा ती आकृती वेगळी आहे. म्हणजे याच्यामध्ये आपलं जे ॲन्सर असणार आहे, हे आपलं ॲन्सर सी नंबरचं असणार आहे. जिथे मी हिरवा डब्बा केला त्याचा याचा अर्थ ते आपलं ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये जर पाहिला आपण, याने असे खूप सारे सर्कल दिले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिल्या आपल्याला. मी थोडंसं जरासं झूम करतो. याच्यामध्ये जर पाहिला आपण, तर हे बाहेरचे सर्कल मोजा आणि आतमधले बघा. तसं याच्यामध्ये गोल किती त्यांनी सांगितले, 3. आणि हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाला बाजू किती येतात, 3. म्हणजे जेवढे बाहेर गोल, आतमध्ये आकृतीला तेवढ्या बाजू. तसंच बी नंबरच्या पर्यायामध्ये काय झालं बघा आता. बाहेर 3 गोल, पण आतमध्ये जी आकृती सांगितली त्याला 4 बाजू येतात. इकडे सीमध्ये जर पाहिलं, बाहेर 4 गोल, आतमध्ये 4 बाजू. इथं 5 गोल आणि आतमध्ये 5 बाजू. म्हणजे बी नंबरचा ऑप्शन असा आहे की याच्यामध्ये बाहेर 3 गोल येतं, पण आतली 3च आपल्याला बाजू पाहिजेत. पण यांनी किती दिलं, 4. म्हणून इथं वेगळी आकृती कोणती असणार आहे, बी नंबरची. याच्यामध्ये आपलं ॲन्सर काय असणार, आपलं बी घेणार आपण. ठीक आहे. 4 नंबरचं जर आपण जर व्यवस्थित पाहिलं आकृतीमध्ये, तर ए नंबरचा ऑप्शन पाहिला, 2 सारखे दिले त्यांनी आपल्याला. बीला जर पाहिलं ते पण सारखे दिसून राहिले. सीला जर पाहिला आपण आणि डी. म्हणजे याच्यामध्ये जर थोडंसं व्यवस्थित विचार केला आपण, पण डी ही एकमेव याच्यामध्ये आपलं
वेगळी आकृती असणार आहे, तेच आपला ॲन्सर असणार आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक आकृती जी आहे, जसं ए नंबरचे पहा, हे 4 रेषापासून बनलेली आहे. बी ही पण 4 रेषेपासून बनलेली आहे. ही पण 4 रेषेपासून बनलेली आहे. पण हा जो डी नंबरचा पर्याय आहे, याच्यामध्ये 5 रेषा आहेत. म्हणून आपला ॲन्सर कोणता असणार आहे, याच्यामध्ये डी नंबरचा ॲन्सर इथं आपण टिक करूया किंवा गोल करूया. 5 नंबरचा जर पर्याय पाहिला आपण, 5 नंबरचा जो क्वेश्चनचं पाहिला आपण व्यवस्थित, तर याच्यामध्ये हा जो त्रिकोण दिसायला आपल्याला, या त्रिकोणची त्यांनी फक्त जागा बदलली. जागा बदलली म्हणजे त्याला रोटेट केलं, आहे की नाही. तुम्हाला एखादी आकृती फिरवता आली पाहिजे. ती कशी फिरवायची आता तर तुम्हाला ऑनलाईन तर मला सध्या नाही सांगता येणार, पण आपण क्लासमध्ये ऑनलाईन सांगत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण ही जी ए नंबरची आकृती याला जर अशी फिरवली, म्हणजे घड्याळीच्या उलट्या दिशेने, तर आपल्याला बी नंबरचा ॲन्सर मिळते. आपण जर बी नंबरवरून जर ॲन्सर ही जर आणखी जर अशी फिरवली, तर ही जे रेष दिसते आपल्याला, ही रेष इथं या वरच्या बाजूला जायला पाहिजे. यांनी काय केलं, ती खालच्या बाजूला दिली. म्हणून याच्यामध्ये आपला ॲन्सर कोणतं असणार आहे, सी नंबरचं. म्हणजे ही जी रेष त्यांनी सांगितली याच्यामध्ये, ही छोटीवाली रेष, ही ही रेष वरच्या बाजूला पाहिजे होती, पण त्यांनी खालच्या बाजूला दिली. याचा अर्थ ते आपला ॲन्सर कोणता असणार आहे, सी नंबरचा. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन पाहूया आपण आणखी. 6 नंबरचा जो क्वेश्चन पाहिला आपण, 6 मध्ये जर पाहिला तर त्यांनी याच्यामध्ये ABCD सांगितली. ABCDमध्ये पण काय सांगितलं त्यांनी, पहिले जर अक्षर पाहिले ए नंबरमध्ये तर RUN, 2 नंबरमध्ये UNR, म्हणजे आणि 3 नंबरचं पण पहा RNU. म्हणजे सगळ्यात म्हणजे A, B आणि C मध्ये प्रत्येकामध्ये RUN हेच अक्षर आहेत. फक्त C नंबरचं जर पाहिलं, त्याच्यामध्ये के नावाचं जे अक्षर आहे हे नवीन आहे, हे वेगळं आहे. म्हणून याच्यामध्ये आपला ॲन्सर कोणता असणार आहे, सी नंबरचा. ठीक आहे. 7 नंबरचा क्वेश्चन पाहूया आपण. 7 मध्ये जर केला व्यवस्थित विचार आपण. ठीक आहे, एक सेकंद. 7 मध्ये याने आपलं चित्र सांगितले. ठीक आहे. चित्र जर व्यवस्थित पाहिले, पहिल्यांदा एक बैलगाडी सांगितली, बी मध्ये सायकल सांगितली, सी मध्ये जहाज सांगितलं, आणि डी मध्ये समजा आपल्यासाठी एक त्याला आपण काय म्हणू, रिक्षासारखं त्यांनी सांगितलं आपल्याला. ठीक आहे. जुन्या रिक्षा सांगितल्या त्यांनी आपल्याला, त्याला आपण रथ म्हणू शकतो. तर हे जर पाहिला आपण व्यवस्थित, तर ए नंबर, बैलगाडी, सायकल आणि हे रथ म्हणू आपण, हे तिन्ही जमिनीवर चालणारे आहेत. फक्त सी नंबरचं जे ॲन्सर आहे किंवा सी नंबरचं जे पर्याय आहे, हे पाण्यामध्ये असते. म्हणून याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती असणार आहे, तर सी नंबर जहाजाची असणार आहे. ठीक आहे. खाली जर आपण 8 मध्ये जर पाहिलं, तर त्यांनी याच्यामध्ये आपल्याला 8 नंबरचा जर पर्याय पाहिला आपण व्यवस्थित, 8 मध्ये बघा, त्याने आपल्याला काही त्रिकोण सांगितले, त्याचं आपण व्यवस्थित ऑब्झर्व केले. तर याच्यामध्ये ए नंबरचा हा 90 डिग्रीचा कोन आहे किंवा 90 डिग्रीचा आपण त्रिकोण म्हणूया. हा जो बी नंबर, सी नंबरचा पाहू पहिल्यांदा आपण. सी मध्ये जर पाहिला आपण, ही 90 डिग्रीचा आहे, त्याला आपण काटकोन म्हणू, राईट अँगल आहे. आणि डी नंबरचा पण काटकोन आहे. फक्त बी नंबर असा ॲन्सर आहे याच्यामध्ये की हा साधा त्रिकोण आहे. बाकी सगळे कसे येतं, काटकोन येतं. म्हणून वेगळा ॲन्सर कोणता असणार याच्यामध्ये, किंवा आपला ॲन्सर कोणता असणार आहे याच्यामध्ये, बी नंबरचा ॲन्सर असणार आहे. समोरचा 9वा क्वेश्चन पाहूया आपण. 9व्या क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला आकृती जवळपास अशी सांगितलेली आहे. तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या बघू शकता, नसते तरी काय हरकत नाही, तुम्हाला इथं बघता येते. इथं जर पाहिला आपण, थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्व करावं लागलं आपल्याला याच्यामध्ये. यांनी याच्यामध्ये 100% इथं जागा बदलली. म्हणजे ही जी ए नंबरची आकृती आहे, इथं परत सांगतो, ए नंबरची आकृती याची घड्याळीच्या दिशेने फिरवली, ज्यानं आपल्याला बी नंबर भेटलं. बीवरून आपल्याला सी भेटायला पाहिजेत, सीवरून डी भेटायला पाहिजेत. पण याच्यामध्ये थोडंसं व्यवस्थित विचार करावा लागला आपल्याला. हे जे लहान गोल दिसतो का नाही आपल्याला, हा वाला आहे की नाही, एमध्ये इथं आहे, बीमध्ये या बाजूला गेला, सीमध्ये, तर डीमध्ये जेव्हा ही घड्याळ फिरली, हा इथं या कॉर्नरमध्ये पाहिजे होता, जो की यांनी इथं चुकीच्या जागेवर दिला. म्हणजे याच्यामध्ये आपला ॲन्सर कोणता असणार आहे, डी नंबरचा. ठीक आहे. खालचा जर पर्याय पाहिला आपण, 10 नंबरचा क्वेश्चन्स. 10 मध्ये आपल्याला त्यांनी काही गोल सांगितलेले आहेत. गोल बघू आपण कसे सांगितले. जर एमध्ये आपण जर व्यवस्थित गोल पाहिले, त्याच्यामध्ये यांनी काय केलं, एक गोल वेगळा आहे आणि हे 2 गोल एकमेकाला टच झाले. याच्यामध्ये पण बघा, 2 गोल एकमेकाला टच आहे, एक वेगळा झाला. ठीक आहे. आणि सीमध्ये आणि डीमध्ये बघू, सीमध्ये पण काय झालं, 2 गोल एकमेकाला टच आणि एक गोल कसा आहे, वेगळा आहे.
पण डीमध्ये तिन्ही गोल एकमेकाला टच येतं, म्हणजे हे आपल्यासाठी ही आकृती कशी आहे आपल्यासाठी वेगळी असणार आहे. ठीक आहे. तर आज आपण फक्त 10च क्वेश्चन्स पाहणार आहे. एका व्हिडिओमध्ये आपण 10च क्वेश्चन घेऊ, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. बाकी जे समोरचे क्वेश्चन्स तुम्हाला जमत असतील तुम्ही पुस्तकामध्ये ट्राय करा, नाही जमले ते चालतात. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. थँक्यू.